पाहिलं काय राला? नमस्कार, मी लीना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी अँड मल्याळी. चला माझ्यासोबत, आम्ही निघतोय आज मार्केट मॉलला शॉपिंग करण्यासाठी. अरे कुठे चालली? बुर्र. मला शॉपिंगचा प्रचंड वेळ आणि हे निखिलला चांगलंच माहीत आहे. म्हणून ऑफिसहून आल्यावर जेव्हा ते म्हणाले आपण शॉपिंगला निघूया, मी एका पायावर तयार झाले. उजवीकडे तुम्ही पाहू शकता पेनी हे स्टोर. इथे लिडल आणि अल्डी सारखं ग्रॉसरीज तुम्ही विकत घेऊ शकतात. मॉलकडे जाताना आम्हाला हे कॅथलिक चर्च दिसलं. या चर्चमध्ये प्रार्थना केल्यानंतर आम्हा दोघांना खूप छान वाटलं. बाहेर पडल्यावर आम्हाला ही जागा दिसली जिथे खास काचेच्या बाटल्या टाकल्या जातात. भारी आहे ना हे? माझ्या मागच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्ही ओबेरॉयडही पाहिली असणार. आज बघा, या तलावावर बर्फ साचला आहे. आयरूला पाणी पाहून नेहमीच आनंद होतो, पण ह्यावेळी तिला सांगायला लागलं, अगं पाणी नाहीये, हे बर्फ आहे. दुसरं कुठलं पाणी? हेच पाणी आहे त्याचं. केवढे डोके बघ ना. दादा येत आहे, 2 मिनिटात येत आहे. नो 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 आयरू नो, आयरू नो, कुठे चालली? हा हा. तिला बदकांसोबत इतकी मजा येत होती की ती आमच्यासोबत यायला तयारच नव्हती. तुम्ही या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं की नाही? नसेल केलं तर लवकरच करा. मग शेवटी तिला म्हटलं, आयरू तुला क्रिसमस ट्री दाखवतो, असं म्हणून मग ती या भागात आली. मॉलकडे जात असताना ही फिरणारी खुर्ची पाहून आयरूला खूप आनंद झाला. मॉलमध्ये शिरताना तिला एक छोटंसं विमानाचं मॉडेल दिसलं. विमान घे, पकड, चल ये. मग क्रिसमस ट्री दाखवते, मग किती सुंदर आहे. तिला क्रिसमस ट्री वरचे बॉल्स खूप आवडले आणि ती एक एक काढायला लागली. आपण दुकानातून घेऊ, हे आपलं नाहीये, दुकानातून तुला विकत घेऊन देऊ, चल. शेवटी मग तिला सांगितलं की आपण हे क्रिसमस बॉल्स दुकानातून घेऊया. मग ती तयार झाली. त्यानंतरच तिने त्या झाडाचा नाद सोडला.
तिला सायकल इतकी आवडली की ती सायकलवरून खाली उतरायला तयारच नव्हती. मग तिला शेवटी समजवलं की अगं, आपण भारतात गेलो की तुला सायकल घेऊया. मागच्या वेळी आम्ही 2020 मध्ये जेव्हा इथे राहायला आलो होतो तेव्हाही असे काही स्टोर्स होते जे आम्हाला नेहमी आवडायचे जाण्यासाठी. त्यातले होते मीडिया मार्ट, म्युलर, किक आणि टेडी. चला तर मग आपण एक एक स्टोर पाहूया. पहिलं स्टोर आहे किक. इथे तुम्हाला सगळं काही मिळेल. लहान मुलांच्या कपड्यांपासून क्रिसमसची सजावट, सुंदर आहेत ना ह्या सजावटीच्या गोष्टी. मला तर वाटत होतं सगळं काही विकत घ्यावं, पण काय करणार, वजनावर असणाऱ्या रिस्ट्रिक्शन्समुळे मला स्वतःला आवरावं लागलं. स्त्रियांचे कपडे, पुरुषांचे कपडे, कुठे गेली रे? तुम्ही पाहिलं काय राला? सापडली 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 सापडली. अरे अरे अरे, कुठे गेली? हिचे पाय दिसता खाली. आय, सापडली 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 सापडली. अरे शूज दिसताय. तुम्हाला जर तुमचं घर सजवायला आवडत असेल तर इथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला खूप आवडतील. या बाजूला पाहू शकतात तुम्ही क्रिसमसच्या सजावटीसाठी लागणाऱ्या गोष्टी. नंतर दिसतात पुढे सेंटेड कॅन्डल्स, अशा भरपूर गोष्टी होत्या ज्या किचनमध्ये उपयुक्त असू शकतात आणि भरपूर काही असं जे घर सजावटीसाठी उपयुक्त असणार. इथे गेल्यावर मला वाटलं मी दुसऱ्या होम सेंटरमध्येच आली आहे. ही लहान मुलांची कपडे खूप आकर्षक आहेत ना? मॉलच्या सजावटीमध्ये गोल्डन आणि ग्रीन अशी थीम दिसून आली. भारतामध्ये आपण जसं रिलायन्स डिजिटल किंवा क्रोमामध्ये जाऊन गॅजेट्सची शॉपिंग करतो, त्याच प्रकारे जर्मन्स मीडिया मार्ट या स्टोअरमध्ये येऊन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसची शॉपिंग करतात. गॅलेक्सी वॉच. अरे ये रे जा लढा बघ काय बघ. या मोठ्या मोठ्या टीव्ही मध्ये आकर्षक दृश्य पाहण्याचा मोह आयराला आवरला गेला नाही. ते टीव्ही पाहते. काय म्हणतात त्याला? फोन. फोन. आपल्याकडे मोबाईल आहे राजा. चला 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 पटकन. चला आपण जाऊया टेडी या स्टोअरमध्ये. टेडी आणि युरोशॉप हे दोघंही सारख्याच प्रकारचे प्रोडक्ट्स ठेवतात.
नावाप्रमाणेच तुम्हाला तिथे 1 युरोच्या गोष्टी मिळतात. इथे पाहू शकतात तुम्ही चॉकलेट्सची व्हरायटी, कटलरी आयटम्स, नंतर काचेच्या सुंदर आकर्षक गोष्टी आणि बेकिंगसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी. छान आहे ना हे स्टोअर फार. तुम्हाला जर बेकिंग करायची हौस असेल तर तुम्हाला व्हिडिओचा हा भाग नक्कीच आवडत असणार. चला जाऊया आपण म्युलरमध्ये. लहान मुलांना दुकानात आवरणं फार कठीण होतं आणि आयरासारख्या मुलीला आवरणं तर फारच कठीण, कारण तिला जे काय आवडतं ती सगळं काय घेण्यासाठी आमच्या मागे लागते. ഓക്കെ 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 തന്നത് കരയല്ലേ, നമ്മൾ വീട്ടിൽ ചെന്ന് തുറന്നു തരാം. വീട്ടിൽ ചെന്നിട്ട് തുറന്നു തരാം കേട്ടോ. इरंक्यू तराम. आईला मी जेव्हा आयराच्या ह्या गमती सांगितल्या, आई म्हणाली, स्वीटू तू पण तर अशीच होती ग. परत जाण्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आणि आल्यावर पाहतो काय, डबल डेकर ट्रेन. तुम्ही डबल डेकर ट्रेन पाहिली आहे का? पाहिली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कुठे पाहिली ते. आमच्या चॅनलचं नाव आहे मराठी अँड मनाली. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.